सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळीच व्लॉगला सुरुवात केली आहे. म्हणजे सकाळ म्हणजे 10 वाजलेले आहेत आणि सगळी कामे झालेली आहेत. आणि आज फक्त मला दाल फ्राय बनवली होती, त्याला तडका द्यायचा आहे. तर आज मला तूपही बनवायचं होतं. तर म्हटलं चला आज अगदी साधी आणि सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तूप बनवण्याची. एवढी सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिली नसेल आणि तुमचे हातही खराब होणार नाही आणि फक्त एकच भांडं तुमचं खराब होईल. तर चला त्यासाठी काय करायचं आहे, जेवढीही मलाई असते तेवढी आपल्याला 1 घंटा आधी बाहेर काढून ठेवायची आहे आणि त्याला फेटून घ्यायचे आहे. पाणी न घालता बीटरच्या मदतीने त्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं लोणी बनायला सुरुवात होते. पाणी आधी घालायचं नाही, थोडा वेळ असंच फेटून घ्यायचं, म्हणजे आपली मलाईसुद्धा पातळ होते आणि लोणीही निघायला सुरुवात होते. आणि जसं जसं मग पातळ झालं की त्यामध्ये 2-3 पाण्याने त्याला धुवून घ्यायचं आहे. पहा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता तर हिवाळा आहे तर जास्त थंड पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण मी फ्रीजचंच पाणी घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने धुतलं की त्याचा कडवटपणा निघून जातो आणि 2-3 पाण्याने धुतल्यानंतर त्याला लगेच गॅसवर ठेवायचं आहे की नाही. अगदी सोपी पद्धत, तुमचे हातही खराब होणार नाही आणि फक्त एकच भांडं तुमचं वापरलं जाईल. तर अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही अजूनही यूज केली नसेल तर नक्की एकदा अशा प्रकारे बनवून बघा. खूप लवकर आपलं तूप बनवून तयार होते. आणि पहा आता माझे दोन्ही कामं सुरू आहेत. एकीकडे मी दालला तडकासुद्धा देत आहे आणि दुसरीकडे तूपसुद्धा बनत आहे. तर बऱ्याचदा आपल्याला काय होते, तूप बनवायचा खूप कंटाळा होतो, कारण की मग मिक्सरचं भांडंही खराब होते आणि दुसरेही भांडे बिघडतात आणि हातही खराब होतात. म्हणून जास्त प्रकारे आपण तूप बनवत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा. अगदी झटपट तुमचं तूप बनवून तयार होईल आणि फक्त एकच भांडं तुमचं खराब होईल. आणि एकीकडे मी आता दालला तडका देत आहे आणि दाल फ्रायची रेसिपी मी आधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी काही शेअर केली नाही. आता पहा, एकदा मी दाल फ्राय बनवली होती तर घरामध्ये सगळ्यांना एवढी आवडली की आता प्रत्येक शनिवारी म्हणा किंवा रविवारी म्हणा मला दाल फ्राय आणि जिरा राईसच बनवावा लागतो. होते ना असं कधी कधी. एकदा आपण कुठली नवीन वस्तू ट्राय करतो आणि ती एवढी छान बनते की घरात सगळ्यांना खूप आवडते. मग तो आपला कायमचा मेनू बनून जातो आणि आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा बनतो. तर आमचंही असंच झालेलं आहे. चला आता तूपही बनवून तयार झालेलं आहे. आणि एक ट्रिक तुम्हाला सांगते, तूप जेव्हाही बनवून तयार झालं की त्यामध्ये जेव्हा बुलबुले येतात तेव्हा थोडासा पाणीचा शिपका द्यायचा, म्हणजे ते खालून जास्त जळत नाही आणि तूपही तुमचं मस्त दाणेदार तयार होते. तर पहा एवढं सगळं तूप घरी बनवून तयार झालेलं आहे आणि पहा थंड झाल्यावर किती मस्त दाणेदार दिसते ना. एवढंच तूप जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलं तर 300-400 रुपयाला मिळेल आणि फक्त आठवड्याच्या मलाईमधून तयार झालेला आहे. नेक्स्ट डे. तर चला आता हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, म्हणजे हा व्लॉग गुरुवारचा आहे. तसा तर हा व्लॉग तुम्हाला शुक्रवारीच यायला पाहिजे होता, पण माझ्याने काही एडिट झालाच नाही, म्हणून मी आज पोस्ट करत आहे. तर चला असो, सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेतली. सकाळची पूजा झाली की घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते, मला तरी असं वाटते. चला पूजा झाली आणि लगेच मी घरातली सगळी कामे आटपायच्या आधी थोडं ज्यूस घेत असते, हे तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे. तर 5-10 मिनटं निवांत बसून मी इथे ज्यूस एन्जॉय केला आणि त्यानंतर घरच्या कामांना सुरुवात केली. तशी बाकीची अर्धी कामे माझी झालेली आहेत. आता फक्त मला देवाचे भांडे घासायचे होते, कारण की आज गुरुवार आहे. पूजाही मांडायची आहे आणि कथाही वाचायची आहे आणि एवढं सगळं करायला तुम्हाला माहीतच आहे 1-2 घंटा तर लागतोच. आधी म्हटलं आहे देवाचे भांडे स्वच्छ करून घेते, म्हणजे पूजा मांडोस तर ते सुकूनही जातील. आणि तशी आपली प्रत्येक गुरुवारची रुटीन सेमच असते, म्हणून मी आजही जास्त काही शूट घेतलेलं नाहीये, म्हणून मी 2 दिवसाचा व्लॉग एकत्रच तुमच्यासोबत शेअर केला, म्हणजे बुधवारचा आणि गुरुवारचा. आणि पहा जेव्हा आपण पितांबरीने भांडे वॉश करतो तेव्हा एका कोरड्या सुती कापडाने त्याला अवश्य पुसून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर डाग पडत नाही आणि भांडेही स्वच्छ राहतात. अगदी 8 दिवसापर्यंत तसेच चमकतात. आणि आता म्हटलं चला पूजाही मांडून घेऊया, कारण ही पूजा मांडायला 1-2 तास लागतोच, म्हणून मी सकाळीच पूजा मांडून घेते. पोथी मात्र मी संध्याकाळी वाचते. आणि आज तर मी काही साडी घातली नव्हती, ड्रेसवरच पूजा केली होती, म्हणून मी जास्त काही शूटही घेतलं नाही. पण मला असं वाटते देव आपल्या कपड्यांवर नाही बघत, आपला भावचा भुकेला असतो. आपण किती प्रेमाने आणि किती श्रद्धा भक्तीने त्यांची पूजा अर्चना करतो तेच त्याला प्रिय असते.
तो आपला वेश कधीच बघत नसतो, आपला मनाचा भाव बघतो. तर आज खूप सारी कामेही होती म्हणून मी काही ड्रेसही चेंज केला नाही, अशीच यावरच मी पूजा केली होती, म्हणून तुमच्यासोबत जास्त काही शेअरही केलं नाही. पूजा ही मी अगदी साधी सोपीच मांडते. जेवढ्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल आहेत तेवढ्याच वस्तूने मी पूजा करत असते आणि पूजा मांडत असते. असं नाही आहे की मी घेऊ शकत नाही, घेऊ शकते, पण मला असं वाटते जेवढं आपण करू शकतो तेवढंच करायला पाहिजे. दुसऱ्यांचं बघून जर केलं तर आपला मनातला भावही कमी होतो आणि घेता येतात सगळ्या वस्तू, असं नाही की नाही घेता येत, हळूहळू होतात सगळ्या. तर मीही घेणारच आहे, असं नाही की नाही घेणार, पण हळूहळू होईल ते पुढे. तर चला असो, पूजा आधी मांडून घेतली आणि आता उपवास आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त भूक लागते, माझ्यानं तर राहावलंच जात नाही, म्हणून शेंगा होत्या घरामध्ये, तर मी आज शेंगाच भाजून खाणार आहे. तशी मी एक टाईम जेवण करते संध्याकाळी, म्हणून मी साबुदाण्याची खिचडी काही बनवत नाही. मला असं वाटते एक टाईम जेवण तर करायचं असते आणि मग त्यामध्येही दुपारी साबुदाण्याची खिचडी खाल्ली तर मग कसला तो उपवास. म्हणून मी साबुदाण्याची खिचडी फक्त एकादशीचा उपवास असतो तेव्हाच करते, कारण की त्याला एकही टाईम जेवण करायचं नसते, म्हणून मी संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी बनवते. आणि असे मग मध्ये मध्ये जे एक टाईम जेवण करायचे उपवास असतात तेव्हा मी काही खिचडी बनवत नाही साबुदाण्याची, असेच कुठलंही फळ खाऊन घेते, केळी म्हणा, सफरचंद म्हणा, काहीसुद्धा खाऊन घेते. चला असो, दुपारच्या वेळेत थोड्याशा शेंगा खाऊन घेतल्या आणि आता संध्याकाळी मस्त अशी देवीची पूजा करून घेतली. आणि असंही मला देवाची पूजा करताना शूट घ्यायचं थोडंसं अवघडच वाटते, कारण मन आपलं रमलं असते देवाच्या भक्तीमध्ये आणि मग तो कॅमेरा इकडे करा तिकडे करा, त्यामध्ये अर्ध लक्ष आपलं तिकडेच जाते आणि पूजामध्ये मग काही लक्ष राहतच नाही. म्हणून मी शक्यतो शूट तेव्हाच घेते जेव्हा माझी सगळी पूजा संपूर्ण होऊन जाते, तेव्हाच शूट घेते. आणि मला तसंही जास्त आवडत नाही देवाची पूजा करताना. मला असं वाटते जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पूर्ण ध्यान आपलं देवामध्येच असलं पाहिजे. चला असो, पूजा मस्त करून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त मी शेपू आणि पालकची हिरवी भाजी बनवली होती, शेवयाची खीर, भात, चपाती, पापड आणि ताक होतं. तर अशी साधी सिंपल थाळी बनवली होती. तर चला असो, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.